हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हाला कटोरी ब्लाऊज पूर्ण कटिंग करून दाखवणार आहे. तर हे बघू शकता, हा अस्तर घेतलेला आहे आणि हा मेन फॅब्रिक आहे. तर चला तुम्हाला मी पूर्ण कटिंग करून दाखवते. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग दाखवते मी. तर तुम्हाला माझी कटिंग कशी वाटते ते कमेंट करून जरूर सांगायचं आहे. तर चला सुरुवात करूया. तर हे बघू शकता, आपल्याला एवढे पॉईंट घ्यायचे. हे बघा, पूर्ण छाती आपल्याला घ्यायची, पूर्ण कमर घ्यायची, म्हणजे बाही घ्यायची, मागचा गळा घ्यायचा आणि पुढचा गळा घ्यायचा आणि आपली किती इंचाची कटोरी ते पण आपल्याला घ्यायचे. तर तुम्हाला मी आता सांगते ब्लाऊजवरती माप कसं घ्यायचं. हे बघा, तुम्हाला मापाचं ब्लाऊज दाखवते. बघू शकता, कस्टमरचं अशा प्रकारे मापाचं ब्लाऊज आलं. तर आपण जसा ब्लाऊज मापाचा आलं तसंच आपण घेणार आहे. इथं नाही का, म्हणजे छातीच्या मापावर, छातीच्या चौथ्या भागावरून आपल्याला कटोरीचं माप भेटतो. समजा छातीचा 6वा भाग, याच्यावरून आपलं कटोरीचं माप भेटतो. पण आपल्याला समजा कस्टमरला जेवढीच कटोरी लागते तेवढी आपण ब्लाऊजवरून माप घेणार आहे आणि ब्लाऊजवरूनच सगळं माप आपल्याला घ्यायचे. तर बघू शकता, आपल्याला हे पॉईंट पूर्ण करायचे माप घेऊन. तर बघू शकता, आपल्याला ह्या साईडला कटोरीचं, समजा ह्या साईडला आपल्याला माप घ्यायचं, एका साईडचं आपल्याला माप घ्यायचं. थोडं ताणून पण घ्यायचं आहे आपल्याला, समजा थोडं नॉर्मल ताणून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता, एक भाग 9 इंच, म्हणजे हा समोरचा एका भागाचा माप आपला 9 इंच येते. म्हणजेच आपली पूर्ण ब्लाऊज आहे आपलं 9 चौक 36, म्हणजे 36 मापाचा आपलं पूर्ण ब्लाऊज आहे. तर हे बघू शकता, आपल्याला थोडं ताणून घ्यायचं आहे. तर 9 इंच आपलं 9 चौक 36 हा एक भाग आहे. आपल्याला 4 भाग घ्यायचे, म्हणजे 9 चौक 36 इथं मांडून घ्यायचे. तर हे बघू शकता, 7.5 इंचाच्या पूर्ण, म्हणजे एक भाग छातीचा, म्हणजे आपल्या कमरचा एक भाग आहे. तर आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे कमरचा, म्हणजेच आपले 7.5, म्हणजेच आपले 30 इंचाची आपली कमर आहे. बघू शकता. आता आपल्याला बाही घ्यायचं आहे. हा शोल्डर कसं ठेवायचं आहे, तंतोतंत, आणि थोडं ताणून घ्यायचं आपल्याला. हे बघा, 7.5 इंचाची आपली बाही आहे. समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला. ह्या साईडचं सगळं काही माप आपल्याला घ्यायचं आहे. तर समोरचा गळा कशा प्रकारे घ्यायचं तुम्हाला सांगते मी. बघू शकता, टेप ठेवायचं आहे अशा प्रकारे टेप ठेवायचा. असा चौकोन तयार करायचा. दिसतोय ना चौकोन. तर आपल्याला हा पूर्ण चौकोन आपल्याला 6 इंचावर येतात. समोरचा गळा आपल्याला पूर्ण 6 इंच घ्यायचं. नाही, समोरचा गळा हे झालं 6 इंच. समोरचा गळा हा मागचा गळा घ्यायचा. तर हे बघू शकता, आता कोणी समजा शोल्डरपासून, हे बघू शकता, शोल्डरपासून तर आपलं हा चौकोन इथं समजा अशा प्रकारे हा गळा घेतला जातो. समजा अशा प्रकारे 8 इंचावर असा गळा येते. हा म्हणजे 8 इंचावर गळा येतं. समजा असं न घेता हे बघू शकता तुम्ही, आपण डायरेक्ट पट्टीचं माप घ्यायचं आहे. कारण की समजा आपली उंची छोटी मोठी करायची असली ना, तर गळ्यामध्ये प्रॉब्लेम येतेच. कारण की आपण डायरेक्ट उंची घेऊन टाकतो आणि डायरेक्ट जसं आहे तसा गळा घेऊन टाकतो. मग ही पट्टी मोठी होऊन जाते. मग तसं न करता आपल्याला डायरेक्ट अशी म्हणजे मागच्या पट्टीचंच आपल्याला माप घ्यायचं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, 4.25 इंचाची आपली मागची पट्टी, 2 हे बघू शकता. आणि मेन म्हणजे आपली उंचीच राहिली, लक्ष नाही राहिलं मला उंची टाकायची. बघू शकता उंची, हे बघू शकता. हे शोल्डरपासून खालच्या पट्टीपर्यंत आपल्याला थोडं ताणून घ्यायचे. ब्लाऊज घेता वेळेस असं एकदम सोयीने घ्यायचे. ब्लाऊजवरती माप घेता वेळेस हे बघू शकता, हे बघू शकता 12.5 इंचाचं आपलं पूर्ण उंची.
राहिली कटोरी. तर आपल्याला ब्लाऊजवरूनच घ्यायचे. आपण समजा कटोरी दुसऱ्या प्रकारे पण काढू शकतो आणि ह्या साईडची आपल्याला कटोरी पण घ्यायची. हे बघू शकता 5 इंचाची कटोरी. आपण 36 साईड समजा मापावरून डायरेक्ट कटोरी काढलं ना, तर समजा याच्यापेक्षा काही इंचाने याची मोठी येऊ शकते. तर आपल्याला डायरेक्ट जशी आहे तशीच कटोरी घ्यायची 5 इंचाची. तुम्ही बघू शकता पूर्ण माप झालेलं आहे. आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. हे बघू शकता आपलं पूर्ण माप झालेलं आहे. आता ह्यात आपण समोर काही आपल्याला पॉईंट वाढून घ्यायचे. उंचीमध्ये आपल्याला +1 इंच म्हणजे आपलं 13.5 इंच होऊन जातो. 12.5मध्ये 1 प्लस करायचा, म्हणजे 1 प्लस सगळ्यासाठीच प्लस करायचं आपलं. तर आपलं 13.5 होतं. छातीमध्ये आपल्याला काहीच मार्जिन नाही, म्हणजे मार्जिन घ्यायची फक्त छातीमध्ये. तर प्लस मार्जिन घ्यायचं आपल्याला 2 इंच किंवा 1.5 इंच. बघू शकता इथं पण आपल्याला प्लस मार्जिनच घ्यायचे, प्लस काहीच नाही करायचे. आणि बाहीमध्ये अर्धा इंच आपल्याला प्लस करायचे, म्हणजेच आपली 8 इंचाची बाही होती. कारण की आपण अस्तरचं जेव्हा ब्लाऊज शिवतो तर अर्धा इंचच प्लस करतो. जेव्हा एकदम सिंपल ब्लाऊज असतं बिगर अस्तरचं तेव्हा आपण 1.5 इंच प्लस करतो बाहीमध्ये. तर मागच्या गळ्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचे. बघू शकता 5 इंचाची आपली 5 इंचच घ्या आणि समोरचा गळा 6 इंच घ्यायचे. बाकीचं सगळं घ्यायचं. तर चला मी तुम्हाला कटिंग करून दाखवते.